चल उठ जागा हो, हे जग तुझ्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे करण्यासाठी जी जिद्द जी तडप भलायची हो. बँकेत पैसे काढण्यासाठी कुठली स्लिप, हिरवी की निळी? कुठलाही फॉर्म भरताना आपण कसं 10 वेळा विचारतो, इथं हेच टाकायचं ना? मग का आपण अगोदरच कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही बनवायला घेतली त्याच दिवशी आली का? परफेक्ट आली का? नाही आली, परफॉर्मन्स भेटतो, आपण तो क्विट करतो. आपल्याला प्रेशर सहन होत नाही की नाही. मग वय झालं ना, मग तुम्ही घरची कामं का करू शकता? जग हे 10 दिवस प्रॅक्टिस करेल किंवा मला ज्या गोष्टीची भीती वाटते ना तिथे मी समोर जाणार. चल उठ जागा हो, हे जग तुझ्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे करण्यासाठी जी जिद्द जी तडप लागते ना ती अगोदर निर्माण करावी लागेल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये. आणि मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई मी 4 दिवस झाले प्रॅक्टिस करते, मी 1 हप्ता झाले प्रॅक्टिस करते, मी 1 महिना झाले प्रॅक्टिस करते, पण मला कळतच नाही, मी रिझनिंगमध्ये मागेच राहत आहे. आणि म्हणजे कसं असतं, असे कमेंट ना असे निगेटिव्ह कमेंट जास्त येत आहेत. तर मला सांगा, तुम्ही कोणतीही गोष्ट 8 दिवसात किंवा मग 4 दिवसात केल्यानं आपल्याला ती कळतेच का? मी उदाहरण देते तुम्हाला. तुम्ही जेव्हा बँकेत जाता ना तेव्हा आपल्याला बँकेत फक्त आपण विचारतो कुठली स्लिप भरायची हो, बँकेत पैसे काढण्यासाठी कुठली स्लिप, हिरवी की निळी? बघा कुठून सुरुवात होते मी तुम्हाला सांगते. मग आपण म्हणतो हो का, ही इथे काय लिहायचं, इथे अकाउंट नंबर लिहायचा असतो का, इथे काय करायचं? आपण विचारतोय तिथे, कारण आपल्याला फक्त कॅशियर माहीत असतो पैसे देण्याचा. मग या उदाहरणातून आपण काय शिकतोय की आपल्याला ते सुद्धा माहीत नसतं की कुठल्या स्लिपमध्ये आपण कुठलाही फॉर्म भरताना आपण कसं 10 वेळा विचारतो, इथं हेच टाकायचं ना? मग का आपण हा विचारतो, का आपण 10 वेळा तो फॉर्म चेक करून पाहतो? तिथेही चुकतंच ना आपलं. मग फक्त अभ्यासातच असा विचार का करायचा की मी इतका प्रयत्न करते मला येतच नाही आहे म्हणून? कारण आपण अभ्यासाला कठीण म्हणून बघतो. आपण अभ्यासाला नॉर्मल म्हणून बघितलं ना तर ही वेळच येणार नाही. घरचंही जेव्हा काम करतो तुम्ही सगळ्यात जेव्हा अगोदर किंवा मग पुरणाची पोळी बनवली असेल, पहिल्याच दिवशी आली का तुम्हाला पुरणाची पोळी? मी हाऊसवाईफचं सांगते किंवा आमच्या गृहिणींचं सांगते. तुम्हाला सगळ्यात अगोदरच कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही बनवायला घेतली त्याच दिवशी आली का? परफेक्ट आली का? नाही आली परफेक्ट. मेहनत करावी लागली, प्रॅक्टिस करावी लागली. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हाच आपण त्या कामात आपण परफेक्ट होऊ शकू. मग तुम्ही अभ्यासात जेव्हा तुमचं काम करताय, अभ्यास करण्यात तुम्हाला तुमचं मन लागत नाही आहे किंवा मग कंटिन्युअसपणा येत नाही, तर का घाबरताय? का तुम्ही मान टाकून खाली बसल्यात? उठा, जागे व्हा. कारण आपल्याला चान्स भेटतो, आपण तो क्विट करतो. आपल्याला प्रेशर सहन होत नाही. आपल्याला काय वाटतं, आपण काढण्यात येतो. मग मला येतच नाही, मी थकली, मला गणित जमत नाही, फार अवघड आहे बाबा, हे माझ्या डोक्याच्या बाहेर आहे, आता माझं वय झालं, हे तर मला जमणार नाही. छे, मग वय झालं ना तुमचं, मग तुम्ही घर कशा सांभाळताय? माझं बोलणं कोणाकोणाला वाईट वाटत असेल, पण मला सांगा ही सत्यता आहे की नाही? मग वय झालं ना, मग तुम्ही घरची कामं का करू शकता? तुम्ही तुमच्या मुलांना वळण लावू शकता. घरात तर किती कामं असतात, का करू शकताय मग तुम्ही? मग इथे प्रेशर येते म्हणून मग आपण कारणं देतो, हे योग्य नाही आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते ना, ही वेळ जेव्हा प्रेशरची सगळ्यांवर येते त्या प्रेशरमधून आपल्याला पॉझिटिव्ह विचारांनी बाहेर निघायचं असते आणि जगापेक्षा वेगळं करावं लागेल. जग हे 10 दिवस प्रॅक्टिस करेल किंवा 1 महिना प्रॅक्टिस करेल, प्रेशर येईल मग थांबून जाईल, तो कधीच जीवनात यशस्वी होऊ शकणार नाही. पण आपण ती प्रेशर आल्यानंतरही त्या सिच्युएशनमधून बाहेर निघायचं, डोकं शांत ठेवायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची, प्रॅक्टिस करत राहायची. आपल्या जो अभ्यास आहे त्यात कंटिन्युअसपणा ठेवत जायचा. नाही आलं ना, नाही कळलं ना, उद्या कळेल. नाही का, ठीक आहे, ओके मी करू शकते. दुसऱ्या दिवशी ओके ठीक आहे, मी उठू शकते. स्वतःला सांगत राहायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचे. खूप फरक पडतो. आणि मी का तळमळीनं सांगते, कारण माझ्यासोबत हे झालं आहे. नाही येत आहे का मला शेकडेवारी? ठेवून देते, नाही येते बाबा, माझ्या डोक्याच्या बाहेर आहे, मला हे जमणारच नाही. आणि जेव्हा एका मार्काने मेरिट जातं तेव्हा मग लागला का तुझा नंबर? माझं तर गेलं, या वर्षी पण गेलं. 7 वर्ष झाले मेहनत करते, का होत नाहीये? म्हणजे स्वतःला विचारा, का होत नाहीये? जे येत नाही ते राहू द्यायचं. म्हणून मी स्वतःला सांगायला सुरुवात केली की नाही, मला ज्या गोष्टीची भीती वाटते ना तिथे मी समोर जाणार. मला इंटरव्ह्यूची भीती वाटत होती ना, मी त्यातून मार्ग शोधून काढला. मी प्रत्येक जेवढे माझ्या भंडाऱ्यात कॉन्व्हेंट आहे मोठे तिथे जाऊन रिझ्यूम अगोदर, मी तुम्हाला विश्वास होणार नाही, मला असं वाटतं मी 4-5 वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगते. मी एका कॉन्व्हेंटमध्ये गेली होती. मी त्या कमिटी समोर किंवा पॅनल समोर 2 मिनिटंही बसू शकली नाही. मला अशी घाबरमुंडी उडाली होती, माझ्या चेहऱ्यावर पूर्ण घाम आला होता, मला बोलता सुद्धा येत नव्हतं. का झालं? कॅपेबिलिटी होती ना, मग तीच होती ना मी, मग का होतं माझ्यासोबत असं? त्यानंतर मी परत दुसऱ्या शाळेत गेली, तिथेही माझी हीच परिस्थिती झाली. मग
जेव्हा मला कळायला लागलं की आपल्यात कॅपेबिलिटी आहे पण सेल्फ कॉन्फिडन्स नाही, आपण काही करायचं आहे आपण करू शकत नाही. का करू शकत नाही आहे? कारण स्वतःला घडवायचं आहे, स्वतः डेव्हलपमेंटच काही करत नाही, आपण त्या चुका शोधत नाही आहे. मग मी त्या चुका शोधायला सुरुवात केली, मग मी त्यातून मार्ग शोधायला सुरुवात केली. मी पॅनलसमोर जायला लागले. मी आज आज म्हणजे मी मोठ्या मोठ्या शाळेवर जाऊ शकते, मी इंटरव्ह्यू देऊ शकते, मी फेस करू शकते. जरी मला त्यात यश मिळत नाही तरी माझ्यात प्रगती होत आहे. मी इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकते. मी जिथे अगोदर एक सेंटेन्स बोलू शकत नव्हते तिथे आज मी 15 मिनिटं बोलू शकते. का झालं हे? का घडलं? कारण मी तुम्हाला उदाहरण यासाठी देते, कारण हे कुठलंही असो, अभ्यासातलं असो किंवा मग एखाद्या पॅनलसमोर बसणं असो, आपण आपल्यात जेव्हा सातत्य निर्माण करू, आपल्या ज्या वीकनेस आहे ते स्ट्रेंथमध्ये बदलायला सुरुवात करू, तेव्हाच आपल्या आयुष्यात भरपूर बदल घडतो. म्हणून मी तुम्हाला पण सांगते ना, ज्या गोष्टीची भीती वाटते ना तिथे समोर जा. गणिताची भीती वाटते ना, घ्या गणित जवळ. मला येत नाही आहे ना, मी शोधेनच, मी माझी कन्सेप्ट क्लिअर करेनच. का येत नाही मला, कुठं चुकतंय, ठीक आहे ना, नाहीच कळत आहे ना, मग मी म्हणते अगोदर दुसरे पॉईंट करून घ्या, जिथे आपले मार्क कव्हर होतात ते करून घ्या. तो पॉईंट थोडा बाजूला ठेवूया, त्याने आपलं मन डिस्टर्ब होतं ना. पण त्याला जवळ घ्यायचं, त्याला विचारायचं का येत नाही, शोधायचं, कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा, एखाद्या गुरुची सहायता घ्यायची. आज अशी आपल्याजवळ इंटरनेटची पॉवर आहे की आपण गुगलवर सर्व काही सर्च करू शकतो. जरी आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी आपण गुगलवर सर्च करून आपला ऑप्शन आपण काढू शकतो त्यातून. अगोदर ती पण सोय नव्हती, म्हणून आपल्याजवळ सगळ्या ऑप्शन्स आहेत, फक्त आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. आता आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे की आपण बॅच जॉईन केला. आता मी पण इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन केली आहे, त्यामुळे आता आपल्यासमोर प्रश्न आहे की ते आता आपण लेक्चर्स कसे अटेंड करायचे. लाईव्ह लेक्चर्स असतात, रेकॉर्डेड लेक्चर्स असतात, हा अभ्यास तो अभ्यास. आता मलाही टेन्शन आलेलं आहे, पण आपण स्वतःला सांगायचं मी करू शकते, माझ्याजवळ ती वेळ आहे, जसं होईल तसं करेल, मला जेवढे लेक्चर अटेंड करता येईल तेवढे करेल. मला कमेंट आली की ताई मी बॅच जॉईन केले आहेत पण मला अटेंडच करणं होत नाही, त्यामुळे मला खूप डिप्रेशन आल्यासारखं होतं, जो अभ्यास होतोय तोही होत नाहीये, म्हणून मला घाबरल्यासारखं होतंय, माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय. तर पण मग याच्यातून फायदा काय होणार, तुमचे एकतर पैसे गेले. मग मी म्हणते जेवढं तुमच्याशाने होतं ना तेवढंच करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असतात, शांततेनं डोक्याने विचार करायचा, एक एक आपलं लेक्चर्स कंप्लीट करत जायचं. नोट्स पण कोणीही घाई केलेली नाही आहे, ते लेक्चर्स आपल्याजवळ राहणार आहे. म्हणून आपल्या तब्येतीवर परिणाम करता 2 मिनिटं शांत बसायचं, मोठा श्वास घ्यायचा, आणि मोठा श्वास घेतल्यानंतर ना स्वतःला छान आपल्या ज्या देवावर भरोसा आहे किंवा ज्यामुळे आपल्याला खूप छान फील होतं ना ते असे छान डोळ्यासमोर आणायचे, छान असं पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणायचं, देवाचं नाव घ्यायचं. आणि मी का सांगते, कारण ह्यानी भरपूर फरक पडते. आणि मग आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. त्यातनं काय होतं, डोकं शांत असतं, प्रेशर बाजूला होतं आणि आपलं अभ्यासात छान लक्ष राहतं. तर मला त्या कमेंट वाचल्या ना, त्यामुळे मला खूप टेन्शन आलं की नाही, आपण आज 5 ते 7 महिने मेहनत करतोय मोटिवेशन देण्याचं सगळ्यांना. आणि काही ताई तर भरपूर समोर पण गेल्या, पण त्याच ताईंचे असे कमेंट येत आहेत, त्या समोर गेल्या आणि परत मग आता त्यांना असं वाटतं की आम्ही आता करू शकणार नाही. त्यामुळे कसं झालंय, मी तुमचे नेहमी कमेंट वाचते, त्यामुळे मला माहित आहे की तुम्ही समोर गेलेल्या होत्या, पण पुन्हा तुम्ही मागे येत आहे तर ते व्यवस्थित नाही आहे. तुम्ही स्वतःला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढा, प्रेशराईजमधून बाहेर या, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन करत. आणि यामुळे ना भरपूर फरक पडणार आहे. फक्त चिंता करायची नाही, काळजी करायची नाही, सतत विचार येत असतील तर पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचे सकाळी उठून. आणि या सगळ्यांना आपल्या जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे किंवा मग आपला सेल्फ डेव्हलपमेंट आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे वाढण्यात खूप मदत होतो. तर आजचं जे मोटिवेशन आहे ते इथेच संपवते. तुम्ही पण तुमचा अभ्यास स्मार्ट पद्धतीने चालू ठेवा, मी पण माझा अभ्यास चालू ठेवलेला आहे. असा मिळून अभ्यास करूया. सकाळी 5ला भेटूया लाईव्ह लेक्चर्समध्ये. आणि जरी तुम्हाला उठण्याची इच्छा होत नसेल तर आपले भरपूर चॅनलवर व्हिडिओ आहेत, 4-5 मी टाकलेले आहे की त्यात काय करायचं म्हणून, ते बघा, तुम्हाला पण थोडं गाईड मिळेल. उठा, 5 मिनिटं वाटते आपल्याला उठायचं नाही, पण उठायचं, एक जिद्द मनात तयार करा, कारण चमकायचं आहे तर प्रयत्न करावेच लागतील, घासावं लागेलच. स्वतःला ब्रँड बनवायचं आहे तर काहीतरी मेहनत करावीच लागणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, निगेटिव्ह विचारांना दूर ठेवा, पॉझिटिव्ह विचारांना जवळ करा आणि स्मार्ट स्टडी करा. भेटूया लवकरच, बाय.